हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। राज्यामध्ये 4738 पदांसाठी जी भरती प्रक्रिया होणार होती आणि त्याविषयी नोव्हेंबरमध्येच अधिसूचना आलेली होती। त्याच पद्धतीनं डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा त्याबद्दल सूतोवाच केलेलं होतं। मात्र आता फेब्रुवारी उजाडला तरी त्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाहीये। नेमकी ती भरती कोणत्या संवर्गातील आहे किंवा कोणत्या पदासाठी आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीला आचारसंहितेचे ग्रहण, उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण, 700 पदे रखडणार। आता या भरतीमध्ये कोणकोणती पदं होती पहा। 139 शारीरिक शिक्षण संचालक, 3580 सहाय्यक प्राध्यापक, 163 ग्रंथपाल, 856 प्रयोगशाळा सहाय्यक अशी तब्बल 4738 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार होती। लोकसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असल्याने राज्यातील प्राध्यापक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धडधड अधिक वाढली आहे। या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यास आगामी प्राध्यापक भरती आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेटसेट PhD धारक बेरोजगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। राज्यात प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे या भरतीकडे उमेदवार डोळे लावून बसले आहेत। राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजमधील रिक्त जागांपैकी 40% जागा भरण्यास सरकारने परवानगी दिली। 3 नोव्हेंबर 2018 रोजी त्याबाबत अध्यादेश काढला। त्यानंतर उच्च शिक्षण संचालकाकडून सहसंचालकांना 12 डिसेंबरला सूचनापत्र दिले। मात्र आता फेब्रुवारी सुरू होत आला तरी प्रक्रियेला गती नाही। अनेक कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावरून रोस्टर अपडेट, मावकची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यात सवर्ण आरक्षणाची घोषणा झाली, त्याची प्रक्रिया राज्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे पुन्हा रोस्टरची प्रक्रिया नव्याने करावी लागेल असे नेटसेट PhD धारकांचे म्हणणे आहे। यासह भरती प्रक्रियेतील मार्गदर्शक तत्त्वे सहसंचालकांकडे आलेले नाहीत, त्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही। एकंदर या प्रक्रियेसाठी लागणारा विलंब लक्षात घेता भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकेल अशी भीती बेरोजगारांना आहे। राज्यात विविध विषयात नेटसेट PhD धारक पात्र बेरोजगारांची संख्या 50,000 एवढी आहे। प्राध्यापक भरतीसह तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधनात वाढ देण्याचे निश्चित करण्यात आले। 14 नोव्हेंबर 2018 रोजी अध्यादेश काढण्यात आला। संचालक स्तरावरून सहसंचालकांना आदेशही देण्यात आले। मात्र निधीचा अभाव, रखडलेली प्रक्रिया यात अनेक प्राध्यापकांना याचा प्रत्यक्ष लाभ झालेला नाही। त्यामुळे ही वाढ ही कागदापुरतीच राहिल्याचा आरोप बेरोजगार करत आहेत। प्रक्रिया संथ गतीने, शिक्षण मंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत जाहीर केलेल्या जागा भरू असे आश्वासन दिले। मात्र ते आश्वासन कागदावरच राहणार असे दिसते। आरक्षणाची बदलणारी धोरणे, विद्यापीठ सहसंचालक कार्यालय स्तरावरील संथ गतीने होणारी प्रक्रिया, त्यात आता सवर्ण आरक्षणाची प्रक्रिया करायची तर पुन्हा प्रक्रिया लांबेल। त्यामुळे भरती आचारसंहितेत अडकेल असे दिसत आहे। एकूणच काय तर शारीरिक शिक्षण संचालक 139 पदे, सहाय्यक प्राध्यापक 3580 पदे, ग्रंथपाल 163 पदे, प्रयोगशाळा सहाय्यक 856 पदे अशा विविध 4738 पदांसाठी जी ही भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये अधिसूचना निघूनही अजून रखडलेली दिसत आहे। आणि आत्ता ही आचारसंहितेमध्ये अडकणार का किंवा या भरतीला आचारसंहितेचे ग्रहण लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण डिसेंबर महिन्यामध्ये 12 डिसेंबरला सूचनाही देण्यात आलेल्या होत्या। मात्र त्यानंतर तब्बल 2 महिन्याचा कालावधी उलटत आला असला तरीसुद्धा या भरती प्रक्रियेबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारचे सूतोवाच या ठिकाणी करण्यात आलेलं नाही। त्यामुळं ही भरती 4738 पदांची भरती रखडणार असंच सध्या तरी चिन्ह दिसत आहेत। आता ही भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पार पाडून लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स, नोकरीविषयक संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।